हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 4. ज्ञानकर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्थोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 4. श्लोक क्रमांक 20. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः. जो भौतिक आश्रयापासून दूर राहून कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग करून सदा तृप्त आणि समाधानी आहे, तो कर्मप्रवृत्त असूनही किंचितही कर्मबद्ध होत नाही. येथे भगवंत श्रींनी कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहणाऱ्या पंडितांच्या 5 गोष्टी सांगितल्या आहेत. अशा मनुष्याची 5 लक्षणे सांगितली आहेत. त्या एकमेकात छान गुंफलेल्या आहेत. असा मनुष्य निराश्रित असतो, निस्संग असल्यामुळे त्याला कर्मफलाचा संग नसतो. त्यामुळे तो सदा तृप्त असतो. तरीही असा मनुष्य सतत कर्मप्रवृत्त असतो. कर्मप्रवृत्त असूनही कर्मबद्ध होत नाही. प्रथम म्हणजे असा मनुष्य निराश्रित असतो. असा मनुष्य संसारात राहूनही संसारापासून दूर असतो. त्याला सांसारिक आणि भौतिक गोष्टी जखडून ठेवत नाही. याला भगवंत श्रींनी निराश्रित असा शब्द वापरला आहे. देहादी इंद्रियांच्या मोहाला बळी पडून तो कर्म करत नाही. देहादी इंद्रियांच्या आश्रयाने, देहादी इंद्रियांच्या मेहरबानीने तो कर्म करत नाही. तो कर्मासाठी कर्म करतो. भौतिक आणि सांसारिक गोष्टी सुखाला लालचावलेल्या असतात. सांसारिक सुख आले की त्यामागोमाग दुःख हे येतच असते. त्यामुळे असा मनुष्य मुळातच सांसारिक आणि भौतिक सुखापासून दूर राहतो. त्यामुळे तो सांसारिक आणि भौतिक दुःखापासूनही दूर राहतो. तो सांसारिक आणि भौतिक सुखदुःखाच्या पार पलीकडे गेलेला असतो. आमचा आनंद नेहमी सकारण असतो. देहाला, इंद्रियाला छान वाटले तर आम्ही आनंद मानणार. हा आनंद नसतो, तर तो आनंदाचा भौतिक आभास असतो. जो आनंद विनाकारण होतो, जो आनंद सदा सर्वदा होत असतो, तो आनंद सत असतो. फक्त आपलाच मुलगा उत्तीर्ण झाल्यावर होणारा आनंद हा प्रासंगिक, सांसारिक, भौतिक आहे. कोणीही उत्तीर्ण झाल्यावर होणारा आनंद हा सत आनंद आहे. साधू संत सदा सर्वदा आनंदाचे डोही आनंदात तरंगत असतात. त्यांना आनंदी व्हायला निमित्त लागत नाही. ही सृष्टी इतकी सुंदर, मोहक आहे की ती पाहून कैवल्यानंद झालाच पाहिजे. फक्त ते पूर्ण नैसर्गिक सृष्टी सौंदर्य आकलन होण्याची दृष्टी आणि क्षमता असावी लागते. आपण मूलतः आनंदीच आहोत, परंतु भौतिक देहादिक झापडं लावल्यामुळे तो आनंद आपण पडद्याआड लपवून बसलो आहोत. नदीवर वाऱ्यामुळे उठणाऱ्या लहरींप्रमाणे देहादी इंद्रियांचा आनंद अशाश्वत आहे. आत्मानंद हा सत आणि शाश्वत आहे. आत्मानंद हा स्वआश्रित आनंद आहे. निराश्रित मनुष्य हा असा स्वआश्रित आत्मानंद उपभोगतो. दुसरे म्हणजे हा स्वात्मानंदी निस्संग असल्यामुळे त्याला कर्मफलाचा संग नसतो. कारण तो कर्म करायचे म्हणून कर्म करत असतो. त्याला कर्म करण्याच्या मुक्त आनंदात कर्मापासून फलप्राप्ती काय होत आहे यात स्वारस्य नसते. पाण्यात कमळ उगवते, पाण्यातच राहते, पाण्यातच फुलते, परंतु ते पाण्याला चिकटवून घेत नाही. तरीही पाण्यात राहूनच सुगंध देण्याचे कर्म करत असते. त्याला केवळ फुलण्यात, सुगंध पसरविण्यात आनंद असतो. पाण्याशी किंवा त्या सुगंध घेणाऱ्याशी कर्तव्य नसते. निस्संग मनुष्य कर्मफलाचा संग करत नाही. तिसरे म्हणजे त्यामुळे तो सदा तृप्त असतो. अशा मनुष्याला कोणाच्या आश्रयाचे जोखड नसते, तसेच कर्मफलाची आसक्ती नसते. त्यामुळे तो आपल्यातच मग्न राहतो. निसर्ग फुलतो आहे, आपणही आनंदात डोलत आहोत. बस आणखी काय पाहिजे.
चौथे म्हणजे तरीही असा मनुष्य सतत कर्मप्रवृत्त असतो. आनंदात डुंबत राहणे ही त्याची सहज प्रवृत्ती होते. तो नकळत कर्मात रत होऊन कर्माचा सदा सर्वदा आनंद घेत असतो. त्यामुळे स्वाभाविकच तो नित्य कर्मातच व्यग्र असतो. एखादा मनुष्य हसला की त्याचे गाल रुंदावतात. याचा अर्थ गाल रुंदावण्यासाठी त्याला निराळे असे काही करावे लागत नाही. तो हसतो आणि त्याचे गाल आपोआप रुंदावतात. तद्वतच जो निराश्रित असतो तो अनासक्त असतो. त्यामुळे तो सदा तृप्त असतो आणि हे सर्व सतत कर्म केल्यामुळे घडत असते. याचा अर्थ निराश्रित अनासक्त असल्यामुळे तृप्त असतो, कारण तो कर्मप्रवृत्त असतो. कर्म करायला त्याला निराळे असे काही करावे लागत नाही. तो सहजा अवस्थेतच कर्मयोगी असतो. पाचवे आणि शेवटचे म्हणजे कर्मप्रवृत्त असूनही तो कर्मबद्ध होत नाही. हे तर फारच महत्त्वाचे आहे. तो कर्म करत असूनही अकर्मदशेत कर्म करत असतो. अकर्मदशेमुळे आपल्या हातून कर्म होत आहे याचेच त्याला भान नसते. कर्माचे कर्तृत्व तो घेत नाही. कर्मफलात तो अनासक्त असतो. तो प्रभूचे काम करत असतो, समाजाच्या हिताचे काम करत असतो. अर्थातच त्यामुळे कर्माचे भोग निर्माण होत नाहीत. भोग निर्माण होत नसल्यामुळे तो कर्मात बद्ध होत नाही. हरिओम.